brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। आता मी सांगितलं होतं तर बुवा 3,000 रुपये मिळतील बुवा 2 हप्त्याचे, तर याच्यात फक्त 1,500 रुपये मिळले. त्याच्याने खूप नाराज झाले बुवा सगळ्या महिला. आणि ते भेटले बी तर काय उपयोगात राहत नाही ना, कारण इकडे घेतलं म्हणजे इकडे महागाई वाढते. ते काय उपयोगाचं आहे? पण त्यापेक्षा ते पैसे पण नको आणि महागाई पण नको. सोन्यावरची महागाई आहे, आम्हाला या भाज्या इकायला बसला पडतं. हो खुश आहे, पण मग महागाई जास्त आहे दादा. खुश तर आहे, इकडलं इकडे निघताय, सारखंच होत आहे. नमस्कार, मी मनीष. मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 2024ची विधानसभा निवडणूक तुम्हाला आठवत असेल. 2024ची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गाजला लाडकी बहीण. लाडक्या बहिणीला दरमहा 1,500 रुपये देण्याचं सुरुवात त्याच वेळेपासून झाली. इव्हन इलेक्शन काळात सलग 2-2 वेळेस देरी हप्ते देखील टाकले गेले. परंतु 2024च्या निवडणुकीत एक मोठी घोषणा देखील सरकारने केली. पुन्हा आम्हालाच मतदान करा आणि आमचं सरकार आलं तर तुम्हाला याच विषयाचे 2,100 रुपये महिना महिलांना देण्यात येईल. सरकार देखील आलं. त्यानंतर सरकारची आता 2 दिवसापूर्वीच अधिवेशनाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचं बजेट देखील पेश झालं. या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना काय मिळालं जाणून घेऊया. आम्ही उभे आहोत जळगावच्या सब्जी मंडीमध्ये आणि याच बाजारपेठेमध्ये या महिलांशी आपण वार्तालाप करूया. आपल्यासोबत या भाजी विकणाऱ्या महिला आहेत, ताई आहेत, त्यांच्याशी वार्तालाप करूया. ताई, काय म्हणाल 2024च्या इलेक्शनच्या आधी ज्या सरकारने घोषणा केल्या होत्या आणि तुम्ही लाभार्थी देखील आहात की बुवा तुम्हाला 1,500 रुपये महिना मिळत होता, काय म्हणाल? आम्हाला खूप आनंद होता दादा. तर आम्हाला बुवा आशा होती तर आम्हाला 1,500 रुपये महिना मिळणार आहे अशी खूप आशा होती. आणि आता मी सांगितलं होतं तर बुवा 3,000 रुपये मिळतील बुवा 2 हप्त्याचे, तर याच्यात फक्त 1,500 रुपये मिळले. त्याच्याने खूप नाराज झाले बुवा सगळ्या महिला, असं आमचं म्हणणं आहे. तर बुवा आम्हाला आशा खूप होती तर नाही बुवा आम्हाला मिळताय, काहीतरी भेटतंय बुवा सरकाराकडून, खूप आशा होती आम्हाला. पण आता मग 1,500 रुपये दिले त्याच्यामध्ये पण आम्ही खुशच आहे. तर नाही बुवा मिळले ना आपले तेवढे तरी मिळले बुवा, कारण की आपली हातमजुरी आहे ना, तर आम्हाला त्याच्यामध्ये पण आम्ही खुश आहे सरकाराकडून. हे आमचं एवढं म्हणणं आहे. निवडणूक काळामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की हेच 1,500 रुपये वाढवून मिळतील. त्याच्यात काही मिळाले का तुम्हाला वाढवून? नाही, वाढून काहीच नाही मिळाले. 1,500 रुपये मिळाले, त्याच्यात काहीच नाही मिळाले वाढून. तरी बी त्याच्यामध्ये बी आम्ही सरकाराकडून खुश आहेत बुवा. आम्हाला खूप आनंद आहे. तर मिळतायत बुवा, आम्हाला आशा आहे तर आम्हाला 1,500 रुपये मिळत आहे बुवा, अशा आम्हाला आशा आहे. 1,500 रुपये सध्या मिळत आहेत, पण घोषणेप्रमाणे यांना अजून पैसे वाढवून मिळालेले नाहीत. आपण जे पैसे मिळत आहेत त्याच्यात पण आम्ही खुश आहोत असं काही महिलांचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर आणखीन काही महिला आहेत बाजारामध्ये, त्यांच्याशी देखील आपण वार्तालाप करूया. ताई, निवडणुकांच्या वेळेस घोषणा केली गेली होती सरकारकडून 1,500 रुपयाची आणि त्याच्यात वाढवून सुद्धा मिळणार होते. काय वाटतंय तुम्हाला आणि आता तुम्हाला पैसे मिळत आहेत का? मिळत आहेत आम्हाला पैसे, पण 1,500 रुपये मिळत आहे. पण 1,500 रुपये मिळत आहे, पण मग त्याच्या दुप्पटनं महागाई करतायत ना. हे आम्हाला काहीच फायदा नाही ना मिळून. काय भेटतं आहे आम्हाला मिळून? इकडनं घ्यायचे इकडनं द्यायचे असं झालं आहे ना आता. आणि आमच्याकडे म्हणजे असं एकदम कोणी पाय फिरून पाहत नाही. पैसे म्हणतात की बदल दोन्ही तो म्हणतो की लाडक्या बहिणीचे पैसे भेटत आहे अशी गोष्ट करून टाकली आहे. आणि ते 1,500 रुपये भेटते 2-3 महिन्यानंतर, की मग 2-3 महिन्यानंतर भेटत नाही. आणि ते भेटले बी तर काय उपयोगात राहत नाही ना, कारण इकडे घेतलं म्हणजे इकडे महागाई वाढते. ते काय उपयोगाचं आहे? पण त्यापेक्षा ते पैसे पण नको आणि महागाई पण नको. आम्हाला सरसकट पाहिजे. निश्चितच आपण बघू शकता महागाईमुळे त्रस्त झालेली जनता, ते पैसे पण नको आणि महागाई तरी कुठेतरी थांबायला हवी अशीच काहीशी प्रतिक्रिया या भाजी विक्रेत्या महिलांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. आणखीन काही महिलांची प्रतिक्रिया घेऊया. या ताई देखील कोथिंबीर विकतात. काय म्हणाल तुम्हाला 1,500 रुपये? मला काहीच म्हणलं नाही दादा. मला एकच म्हणा, गोरगरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे सरकारने. खेडोपाडी एवढा मुद्दा उचलत आहे, या देशात असं त्या देशात असं, पण आपल्या ज्या महाराष्ट्र देशामध्ये आपलाच महाराष्ट्र मागच्या मागे जाईल. कारण जे स्वतंत्र जीवन जगता, जे महिला मंडळ त्यांची परिस्थिती चांगली असते ते करू शकता. पण जे साधारण व्यक्ती 200 रुपये रोज कमवून मी ते एक टाईम जेवणाचा विचार करता, काय करायचं काय नाही, समजलं ना. तर असं काही माय म्हणणं आहे, सगळ्यांना सरसपाट पाहिजे, सगळ्यांना लाभ आला पाहिजे योजनाचा, सगळ्यांपर्यंत गोरगरिबांपर्यंत पोहोचायला पाहिजे बरं का. आणि जे गरिबांचे पोरं शिकताय त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी योजना पाहिजे. तुम्हाला 1,500 रुपये मिळत आहेत का? माझ्या विधवा पेन्शन आहे दादा. विधवा पेन्शनमुळे मिळत नाही? नाही. काही जणांना पैसे मिळत आहेत, काही जणांना इतर लाभ मिळत असल्यामुळे ते पैसे मिळत नाही आहेत. आपल्याबरोबर हे ताई पण आहे. ताई, काय तुला 1,500 रुपये महिना मिळतोय का ताई?
नाही नाही काय वाटतंय मग सरकारच्या ज्या घोषणा होत्या की बाबा महिलांना 1500 रुपये? नाही मी काढलंच नाही हां आपलं काम करायचं फोड भरायचं. दुकान चालू आपली इथे चौकामध्ये हां हां. तेच काम करता आपण. मग तुम्ही अर्ज वगैरे भरला नव्हता का 1500 रुपये मिळण्यासाठी? नाही भरलंच नाही अजून. पण भरला का? महाराष्ट्रातल्या खूप महिलांनी भरला. पण मी भरलं नाही. भरलं नंतर आता हां. आता काही भरलं नाही. आमच्याजवळ इतर काही भाजी घेणाऱ्या ताई आहेत. ताई काय वाटतंय बाबा 1500 रुपये महिना सरकारच्या घोषणा होत्या त्या तुम्हाला मिळत आहे का 1500? नाही सर, आम्हाला तर म्हणजे आलेच नाही. म्हणजे एकदा फॉर्म वगैरे सगळं एक सब्जेक्ट चाललंय पण आले नाही अजून. खबर आले नाही ते समजत नाही मला. म्हणजे आलेच नाही पैसे अजून म्हणजे ते. फॉर्म वगैरे भरला होता का? हा फॉर्म भरलाय पण आले नाही. का आले नाही काय माहिती, समजत नाही मला. एकदा पण मिळाले नाही. नाही एकदा बी आले नाही. म्हणजे एकदा बी आले नाही. मग त्यांनी काही कारण वगैरे सांगितली असेल? नाही काहीच नाही, कारण वगैरे काहीच नाही. आलेच नाही. म्हणजे अपडेटचा काहीच मेसेज नाही माझा त्याशिवाय. निश्चितच आपण बघू शकतो की ही योजना शासनाने राबवली आहे, परंतु प्रत्येक महिलेला पैसे मिळालेच आहे असं नाही आहे. काही महिलांना अर्ज फाटे करून देखील अद्याप देखील पैसे मिळालेले नाही आहे. या ताईशी आपण बोलूया. ताई काय म्हणाल, तुम्हाला 1500 रुपये सरकारची जी योजना होती ती तुमच्यापर्यंत आली का आणि तुम्हाला पैसे मिळत आहेत का? काय आम्ही का नाही हातमजुरी करता अजून काही भेटलं नाही आम्हाला. वाट पाहता भेटलं नाही काही. हा हातमजुरी करता आम्हाला द्यायला पाहिजे. मिळाला पाहिजे. आम्ही हातमजुरी करतो, आम्हाला अजूनपर्यंत पैसे देखील मिळाले नाही आहेत असंच काहीसं म्हणणं या लोकांचं आहे. ताई पैसे मिल रहे क्या 1500 रुपये आपको? भेटत आहे हाँ, कसे मिळत आहे? महिन्याच्या महिन्या का आता याद केली उशिरा पडले. या हप्त्यात उशीर आले पण येता. येत आहे. काही लोकांना आपण बघू शकतात की लाभ मिळतोय. या आजी बसल्या आहेत आपल्याबरोबर. पैसे मिळत आहेत का आजी? मिळत आहेत का पैसे? नाही मला नाही मिळता पैसे. का बरं? नाही मला करायलाच नाही मी ना. तुम्ही अर्ज केला नव्हता? नाही का बरं नव्हता केला? सगळ्यांनी केला. सुनबाईंना करायला पण सुनबाईला मिळणार नाही. पैसे भेटले नाही या महिन्यामध्ये. मागच्या महिन्याचे भेटले पण या महिन्यात काही भेटले नाही. मग काय करावे तरी दुनियाभरची महागाई आहे. आम्हाला या भाज्या इकायला बसणं पडतं. थोडंसं स्वस्त करा. एवढं महागाई करू नका. हां गहू काय मागे, ज्वारी काय मागे, तांदूळ काय मागे. 50 रुपये किलो गहू खाणे पडतं, 50 रुपये किलो तांदूळ खाणे पडत आहे. काय करते नाडी गरीब लोक? पोराली शाळा शिकारती का पोटं भरती? सांगा बरं दादा तुम्ही. हां असं एवढं महागाई करू नका. पहिल्यांसारखी स्वस्ताई तरी स्वस्ताई ठेवा. सगळ्यांचं गरबाचं सगळ्यांचं पोट भरू शकेल. नाचधुई करू नका असं आमचं म्हणणं आहे. या सब्जी मंडीमधल्या भाजी बाजारातल्या लाईव्ह प्रतिक्रिया आपण बघतोय. काहींना लाभ मिळतोय, काहींना लाभ मिळालेला नाही आहे. आता या आजी आहेत, या माझा सुद्धा अर्ज होता, माझ्या सुनांचा अर्ज होता, पण आमच्या घरात कोणालाही या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे. आणखीन काही ताई आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याशी जाणून घेऊया. ताई काय वाटतंय तुम्हाला 1500 रुपये महिना जो सरकारचा देणार होता लाडकी बहीण तुम्हाला मिळतोय का? हो दर महिन्याला? हो दर महिन्याला मिळतो आहे. पण मी कसं मला हीच वाचा आहे म्हणून मला मिळत नाही. पण माझ्या जे कुटुंब आहे त्यांना मिळतो आहे. हो आता मिळाला 8 तारखेला मिळाला आता या महिन्यात. खुश आहात तुम्ही? हो खुश आहे. पण मग महागाई जास्त आहे दादा. खुश तर आहे, इकडे निघत आहे, सारखंच होत आहे. पण मग आधार आहे. पण मग काहीतरी महागाई कमी झाली पाहिजे. त्याच्यानं म्हणजे कसं होईल, सर्वांना सहकार्य होईल. हे जर महाग असलं ते महाग असलं तर मग नाही पुरवत ना. बरोबर आहे की नाही होत आहे. थोडं कमी झालं पाहिजे. देत आहे सरकार चांगलं आहे. पण मग इकडं जाता इकडे देत आहे असं आहे ना, चांगलं आहे. निश्चितच काही महिलांना लाभ मिळतोय, परंतु महागाईमुळे सगळ्या महिला त्रस्त आहेत. महागाई कुठेतरी कमी व्हायला पाहिजे असंच काहीसं म्हणणं. जळगावच्या सब्जी बाजारातल्या लाईव्ह प्रतिक्रिया आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या मुंबई तकच्या माध्यमातून केलेल्या आहेत. बघत रहा मुंबई तक.